चालू लाईट आली आता जनरेटर बंद करा वेगळा देवा माझा असं कर म्हणजे मी तुझं तसं करीन पण संत भगवान बाबाबद्दल तुमच्या अंतकरणातलं हे जे प्रेम आहे आणि त्याचा हा कळस आहे वा 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित साहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती नमो विठ्ठला
राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हे हो पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग हिको नका मला देऊ बोलताना हिको नको. आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे श्री संत देहूनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून हा अभंग कुठं जन्माला आला हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. आवाज मला ते हिकोट असा नको थोडा क्लिअर. सुरुवातीला छान होता आवाज तसा द्या त्याच्यात गणगण अजिबात नको. थोडं समजून तुम्ही घ्या. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराया आळंदीमध्ये ज्ञानोबारायाच्या समाधीवर स्वतःचं मस्तक टेकवतात त्यावेळेला हृदय भरून आलं. डोळे पाण्याने डबडबले आणि माऊलीच्या समाधीवर जगद्गुरु तुकोबारायाच्या मुखातले शब्द बाहेर पडले. ज्ञानोबारायाला मोठं करण्यासाठी जगामध्ये कोणती उपमा द्यावी म्हणून जगद्गुरु तुकोबारायाच्या डोक्यामध्ये फक्त आई आली आणि महाराज ज्ञानोबारायाच्या समाधीवर मस्तक टेकून आईची उपमा देतात. माऊली जसं आईच्या चित्तामध्ये बाळाचं हित असतं जगामध्ये अशी एकच व्यक्ती आहे कुठलाही मनामध्ये लोभ स्वार्थ न ठेवता लेकराचं हित साधलं जातं ती म्हणजे आई आहे. तिच्या अंतःकरणामध्ये कळवळा असतो. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये बाळाचा बोजा वागवते तसं आमच्यासारख्या जड जीवाचं ओझं तुमच्यावर आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती.
असा या अभंगाचा भाव आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा, तो म्हणजे असा. 18 जानेवारीला पुण्यामध्ये श्री संत सद्गुरू भगवान बाबाचा अंत होतो आणि 21 जानेवारीला संत भगवान बाबाची अंतविधी गडावर होते. त्या काळाला आज 60 वर्षे पूर्ण होतात. संत भगवान बाबाची ही 60वी पुण्यतिथी आहे आणि आपल्या गावामध्ये तो पुण्यतिथी सोहळा किती 4-2 वर्षापासून सुरुवात केला जातोय. आणि या वर्षीच्या बाबाच्या भाऊच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जे सप्ताहाचं आयोजन आहे, त्या सप्ताहामध्ये आदरणीय माऊली जायभाय यांनी या सेवेचं निमंत्रण दिलं. आदरणीय जितेंद्र भाऊ थोरवे आणि म्हणून तुम्हा सर्व भाविकांचं मला दर्शन घडतंय, हे माझं परम भाग्य. सज्जनानो, अशी काय अलौकिक क्रांती केली असं संत भगवान बाबांनी. मला असं वाटतंय की संत भगवान बाबापेक्षा तुमच्या आमच्यावर जर खरे उपकार कोणाचे असतील तर ते कौतिका मातेचे उपकार आहेत. तुम्हाला सांगू, माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. ज्या वेळेला सद्गुरू भगवान बाबाच्या मातोश्रीचा अंत होतो त्यावेळेला संत भगवान बाबा अमरावतीला असतात. आईच्या अंतविधीला बाबा सावरगावामध्ये हजर नव्हते. तुमचं हृदय भरून येईल असा तो दृष्टांत आहे आणि जिवंत दृष्टांत आहे. ज्या वेळेला भगवान बाबाच्या मातोश्रीचं प्रेत सावरगावच्या पूर्वेला स्मशानभूमीमध्ये चित्तेवर ठेवलं जात आहे, आता पेटवणार आहेत थोड्या वेळामध्ये, त्यावेळेला संत वामन भाऊ आलेले कुणीतरी पाहिले. त्यागाचं प्रतीक बैलगाडीमध्ये बसून संत वामन भाऊ आले आणि कुणीतरी पाहिलं. थांबा म्हणले. भाऊ आले. थांबा. बैलगाडीतून उडी टाकली आणि डोक्याचा फेटा बगलामध्ये दाबून धापा देत संत वामन भाऊ भगवान बाबाच्या आईची चित्ता रचली होती तिथं आले आणि 5 प्रदक्षिणा घातल्या आणि संत भगवान बाबाच्या आईच्या पोटावरचे लाकडं संत वामन भाऊनी बाजूला फेकून दिले आणि हे मस्तक संत भगवान बाबाच्या आईच्या पोटावर ठेवलं. आणि एवढे त्यागी होते, डोळ्याला कधी न पाणी येऊ देणारे वामन भाऊ होते, पण संत भगवान बाबाच्या आईच्या पोटावर स्वतःचं मस्तक टेकवलं आणि इतके रडले. भाऊ म्हणले, आई ए कौतिका माते, हे तुझं पोट नाही, हे विश्व मंदिर आहे. महाराज, खरी महाराष्ट्रामध्ये जर क्रांती केली असेल तर कौतिका मातेच्या पोटाने केली. अतिशय गोड पाळणा म्हणतो आम्ही संत भगवान बाबाचा. हे सावर गावात आनंद झाला, पाटील तू बाजी कौतिका मातेला. भगवान बाबा पुत्र जन्मला, जैसा सूर्याचा प्रकाश पडला, जो बाळा रे जो. शके 1818 वर्षात कृष्ण पंचमी श्रावण मासात, 3रा सोमवार बाई धरीत, तिच्या उदरी अवतरले संत, जो बाळा रे जो. गुडिया तोरणे लावी ती द्वारी, मंगल वाद्यात वाजे तो तारी. वाटी ती साखर पान सुपारी, तेथे धावती नर या नारी, जो बाळा रे जो.
हेल घाली ती त्या सुवासिनी हळदी कुंकवाची ताटे घेऊनी दाटी झाली से सानप अंगणी बाळ पाहाती नेत्र भरूनी जुबाळा रे जू नाहू घाली ती माता बाळाला हिरवी साडी चोळी बाईला वाटी ती सुंठ वडा सर्वाला कुलदीपक बाळ जन्मला जुबाळा रे जू 12व्या दिवशी बारसे केले दान धर्म आहेर झाले जन्मभूमीसी भोजन दिले आबाजी आयसे नाव ठेविले जुबाळा रे जू सोन्याची सरी बाळा घाली ती पायी पैंजण वाळे वाजती कर दुडा आन मुद्रिका हाती जरीची अंगी झळक शोभती जुबाळा रे जू बाळ घातले रंगीत पाळण्यात चांदव्याला रागू चिमण्या शोभत कौतिका माता पाळणा हलवीत ज्योतिषे बाळाचे भविष्य सांगत जुबाळा रे जो ब्रह्मचारी हा बाळ राहील बंकट स्वामीचा शिष्य होईल प्राण्याची हिंसा बंद करील दोन्ही कुळासह जग उद्धरील जुबाळा रे जो सेडा लावूनी तुतारी वाजती भालदार चोपदार संगे चालती भगवान बाबा कीर्तन सांगती रूप पाहता नेत्र दीपती जुबाळा रे जो राजयोगी हा बाळ होईल भगवान गडन वा बांधिल कीर्तीचा झेंडा अमर राहील उद्धव महाराज त्याचा पाळणा आता कोहर वावा म्हणता बाबा विठाला विठाला महाराज माणसाला मरण नसतं या जरा डोके फ्रेश ठेवून माझ्याकडे लक्ष द्या मनुष्य जन्माला मरण नाही याचा अर्थ माणसं जगत असतात असा नाही पण सांगा भगवान बाबाचं अस्तित्व सूर्य जिवंत आहे तोपर्यंत जिवंत आहे कुठं मरण आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं आयुष्य सूर्य जिवंत आहे तोपर्यंत जिवंत आहे महाराज मरण नाही या माणसाला हय गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी रूपनाम भगवान साठिले मनी श्रावण वद्य पंचमीला 1896 घाट सावर गावी सूर्योदय समयाला हो हा हा माता कौतिका पिता तुबाजी पोटी रत्नाले उदयाला दिव्य देऊनी विभूती धन्य केले जगाला गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी रूपनाम भगवान साठिले मनी
बालपणीच केली होती वारी पंढरीची, ध्यानी मनी साठविली मूर्ती विठ्ठलाची. हरी हो हा, माणिक बाबा गुरु संसार तारू आता, भीती कशाची, उपकार केला आशीर्वाद दिलाही, महिमा सद्गुरूची. गेले नाही ते आमर झाले, भगवान बाबाचे दर्शन मज झाले. बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी, रूपनाम भगवान साठिले मनी. देता कीर्तनाची हाक गावोगावचे जमती लोक, अंगी असे ताल स्वर सता सदा कीर्तनी तत्पर. हो हा, ज्ञानदेऊनी लोका देव केला सखा, यात्रा भरते गडावरी. या दसऱ्याला भेटा बाबाला न्या, मायेची शिदोरी. गेले नाही ते आमर झाले, भगवान बाबाचे दर्शन मज झाले. बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी, रूपनाम भगवान साठिले मनी. सज्जनानो, अनेक संत जन्माला येतील, अनेक संत निघून जातील, पण संत भगवान बाबा म्हणजे बसा, कालवा करू नका बरं का. बंकट स्वामी महाराजाच्या मुखातला शब्द आहे. संत वामन भाऊ म्हणजे प्रत्यक्षात भगवान शंकराचा अवतार, आणि संत भगवान बाबा म्हणजे प्रत्यक्षात महाविष्णूचा अवतार. संत बंकट स्वामी महाराज संत भगवान बाबाचे गुरु होते, त्यांच्या मुखातला शब्द आहे. आणि माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही, सध्या महाराष्ट्रामध्ये संत भगवान बाबाचे 2000 मंदिर समाजाने बांधलेत. ही साधी गोष्ट नाही महाराज. गरीब खुरपण करणारी बाई जरी असली तरी 12 महिने मजुरी केलेली संत भगवान बाबाच्या मंदिराला अर्पण करते. केवढा मोठा बाबासाठी त्याग आहे. म्हणून तुम्ही पळसखेडच ना हो, जगन्नाथ भाऊ आम्ही त्यांनी घरी चहा प्यायला नेलं होतं मला. तेव्हा म्हणले होते तुम्हाला एकदा आमच्या गावाला न्यायचे, पण त्याचा योगायोग आता आज आला. हो, त्यांची आमची लोणारला भेट झाली होती. मी स्वच्छ अंतकरणाने तुम्हाला आशीर्वाद देतो. 40 वर्षे संत भगवान बाबाच्या गडावर सानिध्यामध्ये मी जीवन जगलो. सूर्य उगवेपर्यंत फक्त भगवान बाबा तुम्हाला सांगन, आणि जे कधी कुणी न लिहिल्याला सांगू शकतो. आणि बाबाची तुम्ही सेवा करता महाराज. तुमच्या घराघरामध्ये लेकर सोन्याच्या ताटात नाही जेवले तर मला ताकद आहे संत भगवान बाबाची. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुक्यामध्ये 172 एकर शेती राजा हरिश्चंद्र पिंपरी भगवान बाबाचं संस्थान आहे. आणि महाशिवरात्रीनिमित्त संत भगवान बाबा भगवानगडावरून दिंडी घेऊन येत असत बीड मार्गे. बीडच्या पूर्वेला नागापूर नावाचं गाव आहे. माळी समाजाचा माणूस 200 एकर शेतीचा मालक देवराव पाटील त्याचं नाव.
आणि त्या घरी संत भगवान बाबाचं जेवण होतं. सकाळी 9 वाजता बाबा नेहरी करायला येणार म्हणून पहाटपासून 10-5 महिला स्वयंपाक करीत होत्या देवराव पाटलाच्या वाड्यामध्ये. काय घडलं महाराज? त्या देवराव पाटलाचा एकुलता एक 12 वर्षाचा मुलगा, उलटी संडास, गॅस्ट्रोची बेमारी. बाबाच्या जीवनामध्ये काय क्रांती घडली म्हणून कुठे सावरगाव आणि कुठे भगवानगड, पण एवढा मोठा इथं उदो उदो होतोय त्याचं कारण सांगतोय मी. हे कळणं तुम्हाला महत्वाचं आहे. तुम्हाला माहीत नाही इकडे हे. ज्या घरी भगवान बाबाची नेहरी 9 वाजता, त्या घरामध्ये 12 वर्षाचा एकुलता एक मुलगा मरण पावला. गॅस्ट्रोची बेमारी आणि त्या लेकराचं प्रेत मांडीवर घेऊन ढोरासारखी माय रडते महाराज. नवरा बायकोनी एकामेकाला कवटाळलं आणि खूप रडू लागले. पण महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. नवरा बायकोनी एकामेकाच्या कानामध्ये चर्चा केली. नवरा म्हणतो, अगे मेलं पोटचं लेकरू आपलं, देवाला अर्पण करू, पण ही गोष्ट जर उंबऱ्याच्या बाहेर गेली तर संत भगवान बाबा आज आपल्या घरी जेवायला येणार नाही. पोटचं लेकरू मेलं महाराज. नवरा बायकोनी ठराव पास केला. लेकराला कपड्यामध्ये गुंडाळलं आणि लेकराचं प्रेत पाठीमागच्या घरात दाबून ठेवलं. कशासाठी? फक्त संत भगवान बाबा आपल्या घरी जेवणार नाही म्हणून. ठरल्याप्रमाणे बाबा 50 माणसाचा लवाजमा तिथं जेवायला येतो आणि पंगत बसली जाते. त्या मुलाचा बाप देवराव पाटील ओट्यावर बसलेले, चेहरा हुंबरून आलेला, आणि आई त्या लेकराची बाबाला वाढीत होती. तिचा चेहरा पाहून संत भगवान बाबांनी विचारलं, आई अगं तुझं बाळ मध्ये मध्ये थोडं वाढीत असतंय आपल्याला, कुठं आहे तुझं लाडकं बाळ ते गोरं गोमटं. त्यावेळेला महाराज आईला राहवलं नाही. एकाएकी हुंदका मायला नाही आणि संत भगवान बाबाच्या समोर टाहो फोडला. घडलेलं सांगतो तुम्हाला. ती बाई म्हणते, बाबा याचा आवाज थोडा कमी करा, एक खणकलं नाही पाहिजे हो. बाबा सकाळी 6 वाजता माझ्या बाळाला गॅस्ट्रोची बेमारी झाली, 2 उलट्या आणि संडास, माझ्या बाळाचा प्राण गेला. बाबा गरिबाच्या घरी तुम्ही फिरून जेवणार नाही म्हणून माझ्या लेकराचं प्रेत कपड्यामध्ये गुंडाळून बाबा पाठीमागं घरामध्ये ठेवलंय, तुम्ही जेवणार नाही म्हणून. संत भगवान बाबाचं हृदय भरून आलं, डोळे पाण्यानं भरून आले आणि बाबांनी मनात विचार केला की काय गरिबाचं प्रेम आहे माझ्यावर. अरे संत भगवान बाबासाठी पोटचं मेलेलं लेकरू कपड्यात गुंडाळून ठेवलं जातंय. ताटाजवळचा पाण्याचा तांब्या घेतला भगवान बाबांनी. आई घर उघडते. घर उघडलं. स्वतः भगवान बाबांनी लेकराच्या अंगावरचा कपडा बाजूला केला आणि संत भगवान बाबांनी देवाला भीक मागितली. तांब्यातलं पाणी हातात घेतलं आणि त्या लेकराच्या अंगावर शिंपडलं आणि मुलाला हाक मारली, उठ सुदाम, किती वेळ झोपतो, उठ. मेलेला मुलगा होता, पण झोपेतून माणूस उठतो असा तो मुलगा उठला आणि संत भगवान बाबाच्या चरणावर नतमस्तक झाला. ज्ञानोबारायांनी मेलेला माणूस जिवंत करून त्यांच्या हातातून ज्ञानेश्वरी लिहिली. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. महाराज त्यानंतर महाराष्ट्रामध्ये क्रांती घडली. संत भगवान बाबांनी मेलेला माणूस जिवंत केला. रजाकाराच्या बाऱ्यामध्ये आमच्या वडवणीला
मुसलमान समाजाचे लोक आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता गायीची कत्तल करायची. आषाढी एकादशी दिंडी अर्ध्या रस्त्यात ठेवली संत भगवान बाबांनी. दांडगे 50 पहिलवान सोबत घेतले संत भगवान बाबांनी आणि आषाढी एकादशी जीवनातली एक रद्द केली आणि दुपारी 12 वाजता ती मुसलमान लोकांची गायीची मिरवणूक अडवून स्वतःच्या गायीच्या मानावर मान भगवान बाबांनी ठेवली आणि त्या लोकांना सांगितलं आधी माझी मान कत्तल करा आणि नंतर गाय कापा. ती गाय कापायची थांबली तेव्हापासून तिथं अनेक क्रांतिकारक कामं केले संत भगवान बाबांनी. महाराज 60 वर्ष झालं संत भगवान बाबाला जाऊन. संत भगवान बाबा 69 वर्ष जगले पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संत भगवान बाबाचं नाव अमर आहे. महाराज तुम्हाला सांगू मी मोठं होण्यासाठी चुलीतून हरपाळून निघावं लागतंय महाराज. तेव्हा त्या माणसाचं नाव मोठं होतंय. सूर्यासारखं तेज, स्वामी विवेकानंदासारखं जीवन आणि हे लोकाला देखवत नसतंय. आज जी हुरसुळा चाललाय नाही एवढा त्याचं एकच कारण आहे हे देखवत नाही लोकांना. संत भगवान बाबाच्या उशाला त्या काळामध्ये कूट बुद्धीच्या माणसाने चोळी ठेवली कारण संत भगवान बाबाचं ऐश्वर्य देखत बघवत नव्हतं. बाबाने एका माऊलीची ती चोळी पाहिली, अंगावर पंचा टाकला आणि नारायणगडाच्या पश्चिमेला संत भगवान बाबाच्या चुलत मावशीचं गाव आहे खांबालिंबा. पहाटे 5 वाजता बाबा तिथं आले. अंगावर कपडा नाही, लोकांनी पाहिलं, भराभरा लोक जमले. बाबा कशामुळं कुणी त्रास दिलाय तुम्हाला सांगा. कोण असा माणूस आहे, अर्धांड माणसं होते त्या काळामध्ये, कुणी त्रास दिलाय त्याचं नाव सांगा. पण शहाणे माणसं सांगू का तुम्हाला, शहाणे माणसं गोष्ट मनात ठेवतात आणि झुरून मरत आहेत, त्याला शहाणा म्हणतात. काही शहाणे निवडणुकीत राखेलसाठी आंबा हातात ठेवतात
आणि अष्टगंध लावून चौकात येते तर लोक त्यांना शहाणं म्हणतात. मला वाटतं मराठी नाही कळत इकडे. संत भगवान बाबांनी भांडण लागण असं अजिबात कुणाला सांगितलं नाही. भगवान बाबाच्या उशाची जाऊन बंदूक आणली नारायणगडावरून. नागरगोजे बाबा म्हणून होते खांब्या लिंब्याचे. 24 वर्षे त्यांनी माझी दिंडी जीव घातली आणि त्यांनी त्यांच्या तोंडातलं सांगितलेलं सांगतोय. भगवान बाबांनी नाटक केलं. एका मित्राला सोबत घेतलं, बहिर्दिशाचं नाटक केलं आणि ओढ्याला जाऊन, आता तळं झालंय तिथं, ओढ्याला जाऊन संत भगवान बाबांनी तो मित्र दूर ठेवला. डोंगरावून येता येता शिंपलेदार गारगुट आणली होती आणि गारगुटीने स्वतःचं शरीर, संत भगवान बाबांनी खाली एक दगड, वरून गारगुट. संत भगवान बाबांनी, अरे ज्याच्यामुळं लोक आपल्याला नावं ठेवतात, ते इंद्रिय कायमचं नष्ट केलं संत भगवान बाबांनी. रक्ताच्या चिळकांड्या लागल्या आणि संत भगवान बाबा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले. काय क्रांती घडली महाराज. तुळशी बुगावाला रक्त वाढीले जेथे, तुळशी बुगावाला रक्त वाढीले जेथे, तुळशी बुगावाला रक्त वाढीले जेथे, तुळशी बुगावाला रक्ताच्या थारोळ्यामध्ये बाबा पडल्याच्या नंतर प्रत्यक्षात जगाचा बाप तिथं येतो. संत भगवान बाबाच्या मानाखाली हात घालून देवानं बाबाचं डोकं मांडीवर घेतलंय महाराज. आणि तिथं जगाच्या बापानी संत भगवान बाबाला आशीर्वाद दिलाय की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमची कीर्ती अमर आहे. तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावणी आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिशा शांतीची शोभा. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिशा शांतीची शोभा. आणि स्वाभिमानाची गोष्ट सांगतो तुम्हाला, सांगतो. वारकरी संप्रदायाच्या काळजाचा घड म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आणि ती ज्ञानेश्वरी हृदयावर ठेवून संत भगवान बाबांनी प्राण सोडला. तो दिवस तुम्ही साजरा करता, तो दिवस. आणि स्वाभिमानाची गोष्ट सांगतो, ती ज्ञानेश्वरी वयाच्या 19व्या वर्षी पाठ करणारे आदरणीय पूजनीय महंत डॉक्टर नामदेव शास्त्री बाबा भगवानगडाचे अधिकारी महाराज. 196 देशामध्ये
ज्ञानेश्वरीचा प्रसार चालू आहे. हीच संत भगवान बाबाची इच्छा होती आणि ती इच्छा शास्त्री बाबांनी पुरी केली. उभ्या महाराष्ट्रामध्ये जेवढे महाराज आज आहेत तेवढे महाराज शास्त्री बाबाचा आदर करतात. ही ताकद आहे महाराज संत भगवान बाबाची. आणि विशेष संत भगवान बाबाची आवड ज्ञानोबाराया आणि त्या ज्ञानोबारायाचं मंदिर भगवानगडावर असं महाराष्ट्रात पुन्हा मंदिर नाही, जगात नाही मंदिर तसे दगड. आणि ते मंदिर आदरणीय पूजनीय शास्त्री बाबा उभं करतात. भगवान बाबाचं कार्य पूर्ण करायचं काम ते करतात. हा आपला स्वाभिमान आहे. कोणत्याच गावामध्ये जाऊन आदरणीय शास्त्री बाबांनी भीक मागितली नाही मला पैसे द्या म्हणून. पण जाऊन खुर्चीवर बसले की मजुरी करणारा सुद्धा माणूस उठून म्हणतो बाबा भगवानगडाला माझे 51,000 रुपये घ्या. त्याच्या शेजारी बसलेल्याला वाटतं हे तर मजुरी करते मोह थोडं बरं आहे. ते उठतो म्हणतो मग हे लाख घ्या. म्हणून तुम्हाला आकडे ऐकाय मिळते कोटीचे अर्ध्या कोटीचे. आता आपल्या गावामध्ये लोक काय म्हणतात सांगू का, नको बाबा एवढे पैसे कुठून द्यावात अशी चर्चा होती. पण पैसे तुम्ही लागतेत म्हणून शास्त्री बाबाला आणायचं नाही, उगा आम्हाला दर्शन द्या म्हणून आणायचं. ते इथं येऊन बसले की पळसखेड कमीत कमी 60 लाख रुपये देताल तुम्ही. मी तुम्हाला आज आकडा सांगतो, ह्याच्या पुढं देतान पण गप्पच बसत नाहीत माणसं. आणि खरी माणसाची जुगार भगवानगडासाठीच पाहिजे. विठाला विठाला म्हणून तुम्हाला जाता जाता एक शब्द बोलून गेलो, माणसाने असं जगावं की त्या माणसाला मरण कधी येऊ नये. महाराज आपण मरतो, आपलं नाव घरात कुणी घ्यायना हो, घरात सुद्धा कुणी घ्यायना हे की नाही. मरण माणसाचं अटळ आहे पण कीर्ती माणसाची कधी मरत नाही. नाही तर ज्या माणसाचा जन्म झाला त्या माणसाचं मरण पक्क आहे. गदी मांडगुळकराची रचना आहे आणि गायलंय सुधीर फडकेंनी सुंदर गीत आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माझ्याकडे लक्ष आहे का हो तुमचं. माणूस किती मोठा होऊ शकतो पण स्वतःचं मरण नाही सांगू शकत. आकाशा इतकी उंची होती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाची. असा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही महाराज. इथून घरी जाईपर्यंत दगडाला लावलेले फोटो आहेत मुंडे साहेबाचे. कोण्याच नेत्याचे नाहीत, काय कुणी मेले नाहीत का आतापर्यंत. पण त्यांचं कार्य अलौकिक होतं. अनेक नेत्यांनी मालमत्ता जमा केली पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी स्वतःचं जीवन गरिबासाठी खर्च केलं. म्हणून साहेब जाऊन किती वर्ष झालं तरी प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. मी कीर्तनामध्ये आवर्जून दृष्टांत सांगत असतो. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये केज आणि आंबेजोगाईच्या मध्ये डांबरी रोडवर दगड फोडणारी वडरेची बाई आणि तिच्या मुलाचा MBBSला नंबर लागला पण ॲडमिशन घेण्यासाठी 8 लाख रुपयाची गरज होती कॉलेजवर. आणि तिला माहिती पडलं की या रस्त्याने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब येतात. वडरेची बाई तुम्हाला इथून दिसल
कपाळाला कुंकू नाही, नवरा मेलेला होता, 4 ठिगळाचं लुगडं आणि हातामध्ये हातोडा आणि छेनी होती. आंबेजोगाईकडून साहेबाच्या गाड्या येतात. मुंडे साहेब अहो सत्ता नसताना 100 गाड्याचा तापा फिरत होता. सत्ता नसताना. आणि माझ्या डोळ्यानं पाहिलेलं सांगतो. मुंडे साहेबाच्या मुंबईला कॅबिनमध्ये त्यांच्या एवढी गर्दी आणखीन महाराष्ट्रात कोण्या नेत्याकडे नाही अजून. क्या बात, वाह. साहेबाच्या गाडीला हात केला महाराज वडरेच्या बाईने. पिंजऱ्यातून वाघ कसा खाली उतरतो तसं साहेबाचं गाडीतून उतरणं असायचं. आणि वडऱ्याच्या बाई समोर येऊन मुंडे साहेबांनी गुडघे टेकले आणि त्या बाईच्या चरणावर स्वतःचं मस्तक टेकलं. केवढा मोठा माणूस. तुम्हाला एक सांगू मी, ज्या माणसाला मोठं व्हायचंय ना महाराज, त्या माणसानं गरिबामध्ये येऊन थांबायचे. ती गरीब माणसं त्याला मोठं करतात. साहेब पाया पडायला लागल्यावर वडऱ्याची बाई थरथर कापत होती आणि धाया माया मोकळी सोडून रडत होती. साहेबांनी विचारलं, आई काय समस्या आहे तुझी? त्यावेळेला वडऱ्याची बाई म्हणते, साहेब बाप मेल्यावर माझ्या लेकरांनी मेहनत करून MBBSला नंबर लावला साहेब, पण कॉलेजवर ॲडमिशन घेण्यासाठी 8 लाख रुपये मागतात. साहेब कुठून पैसे देणार मी? वडऱ्याची बाई म्हणते मुंडे साहेबाला, साहेब तुम्ही जर माझ्या लेकराला मदत केली तर माझं लेकरू डॉक्टर होईल, नाहीतर माझ्यासुद्धा लेकराला दगड फोडल्याशिवाय पर्याय नाही. महाराज वडऱ्याच्या बाईच्या डोळ्यातलं साहेबांनी पाणी पुसलं आणि आपल्या PAला सांगितले, गाडीतलं चेकबुक आण. गाडीतलं चेकबुक आणलं आणि डांबरी रोडवर उभा राहून महाराज वडऱ्याच्या बाईला मुंडे साहेबांनी 8 लाख रुपयाचा चेक लिहून दिला. असा नेता पुन्हा होणार. वडऱ्याच्या बाईचा मुलगा डॉक्टर झाला महाराज. परळीमध्ये गॅरेजवर काम करणारा एक गरिबाचा मुलगा, गाड्या पुसणारा मुलगा, थोडंसं काम दिलं मुंडे साहेबांनी एका तळ्याच्या सांडव्याचं. एकनाथ भाऊ तो मुलगा आज विमानाने फिरतो. साहेब गेल्यावर त्या मुलाला येड लागलं महाराज. तरुण मुलगा पण त्याला येड लागलं. गाड्या पुसणारा मुलगा विमानाने फिरायला लावला मुंडे साहेबांनी. हजारो लोक महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या ताटामध्ये जेवतात. त्याचं कारण फक्त गोपीनाथराव मुंडे. अहो जातीला काय घेऊन बसले महाराज? आमच्या बीड जिल्ह्यातले आता जे सगळे मराठ्याचे नेते आता भिकारी होते, फक्त मुंडे साहेबांनी मोठे केलेत. मी जाहीर सांगतोय, त्यांच्या समोर सांगू शकतो. इतकी मोठी ताकद महाराज मुंडे साहेबाची होती. म्हणून आम्ही साहेबाची क्लिप तयार केली, सुंदर क्लिप आहे. हे शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करुनी जीवनात वाघासारी का झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ, नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात. मरण नाही महाराज या व्यक्तीला. तुमच्या आमच्यासारखे हजारो लोक जन्माला येतील आणि मरतील, पण महाराष्ट्रामध्ये संत भगवान बाबा वामन भाऊ आणि स्वर्गीय मुंडे साहेब ही रत्नासारखे असे माणसं पुन्हा होणे नाही. वाजरा
एकच आहे, काही फरक नाही. दोन्ही प्रमाणे कीर्तीसाठीच आहेत. संत भगवान बाबाचा आईचा अंतकरण आपल्या अभंगामध्ये 2 मुद्दे महत्वाचे आहेत. माईक मस्त लागला बरं का. हे सलापामध्ये खनकत असते. हा रिटर्न येतो त्याचा आवाज. जीवाच्या उद्धारासाठी संत आणि लेकराच्या हितासाठी आई. महिला मंडळी माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? ए मावशी इकडं लक्ष द्या, हसू नको मावशे. पहिले 10 वर्ष मुलगा बनवायचं काम फक्त आईकडे आहे. लेकरू कसं घडवायचंय हे फक्त आईकडे आहे. आईचं काम आहे ते. आमच्या भागामध्ये काय झालं मावशी, इकडं लक्ष द्या. ए मांडी घाल. लेकरानं पहिलीच्या वर्गामध्ये शाळेमधून पेनच चोरून आणली आणि घरी पेनच घेऊन आलं. ते लेकरून आईला कसं करते, हे आई आई मी पेनच चोरून आणली. आई कशी करते, शाळेतून ज्या दिवशी लेकरानं पेनच चोरून आणली त्या दिवशी आईने त्या लेकराचं थोबाड फोडावं. पेनच चोरून आणली बाई तुझ्या लेकरांनी आणि त्याची सपादनी तू केलीस, त्याच्या गालावून हात फिरवलास. पुढल्या हप्त्यामध्ये त्या मुलाने एका लेकराचं दप्तरच चोरून आणलं. लेकराची जडणघडण याच्यामध्ये हसू नका तुम्ही. आई आई मी दप्तर आणलं. अहो पुढल्या महिन्यामध्ये त्या लेकरांनी एका मास्तराचा मोबाईलच आणला. लेकरानं वस्तू चोरून आणायची ना आईनं दाबून ठेवायची, त्याच्या गालाचा मुक्का घ्यायचा. तुम्हाला जाता जाता सांगतो, गडी असेल नाही तर बाई असेल, जे मायबाप लेकराच्या गालाचा मुक्का घेतात त्या लेकराचे 1 नंबरचे दुश्मन असतात. आमच्या हिंदीमध्ये एक म्हण आहे पहा, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना होना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना होना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. जिस घर महाराज मी जिवंत तोपर्यंत हे तुमचं प्रेम नाही विसरता येत. आम्ही जेवलो त्या जितेंद्र पिक्चरमध्ये एक आहे जितेंद्र. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आदर महत्वाचा आहे. माणसं सकाळी उठली आंघोळ केली की न बोलवता 4-2 घरं घेते. अहो 10 वेळेस बोलवलं तर जाऊ नये, कुणाला तरी आपली भूक लागावा असं जीवन जगावं लागतं. महाराज 12-12 महिने आमची लोक वाट पाहतात. ज्या लोकांनी आम्हाला उभं केले चोले महाराज, विसरले का आम्हाला? नाही बाबा विसरलो, पण आता वेळ मिळाला. भूक लागली पाहिजे लोकाला आपली. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जास्त विको नको.
मला महत्वाचं सांगायचे, चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जाता जाता गड्या माणसाला सांगतो, मर्द पुरुषांनी मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगायची नसती महाराज, आणि हे सुद्धा शहाण्या महाराजांनी त्यांच्या देखतीत सांगायचं नसतंय। लय महत्वाचं वाक्य आहे, आणि जगद्गुरु तुकाराम महाराजाचं याला प्रमाण आहे। धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, आणि कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज। धर्म तोच माणूस जगू शकतो जगामध्ये की ज्याची बायको मुठीत आहे, आणि कर्म तोच माणूस पार पाडू शकतो की गावातली नाली किंवा मंदिर साफ करायला त्याला लाज वाटत नाही। म्हणून हे ओघाने आलं म्हणून सांगतो मी, मनातली गोष्ट बाईला कधी सांगू नये। आपला विषय चालला, चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। अभंगावर यायचे मला म्हणून सांगतो, ज्ञानोबारायांनी 7 अभंग लिहिले आणि त्या अभंगाचं नाव आहे मदालसा। गाथ्यामध्ये फक्त 7 अभंग आहेत, आणि 7ही अभंगामध्ये आईनं मुलाला काय शिकवावं एवढंच लिहिलंय, पण दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये एकाही बाईनं तो अभंग वाचला नाही। काय लिहिलंय सांगू मावशी हो तुम्हाला, गोंडसाचं बाळ सजवलं आईनं, त्याची टाळू भरली, त्याला नाहू घातलं, त्याला काजळ घातलं, सजवलं लेकराला, आणि ते बाळ पाळण्यामध्ये टाकलं, आणि पाळण्यात बाळ टाकल्याच्या नंतर आईनं त्या बाळाच्या गालाचा मुक्का घेतला। ज्या वेळेला त्या लेकराचा मुक्का घेतला त्यावेळेला आईच्या स्थानामधून आपोआप दुधाचे थेंब पडू लागले, इतका जिव्हाळा आणि प्रेम उत्पन्न झालं त्या माऊलीला। पण जेवढा आनंद झाला मावश्या हो, तेवढंच त्या बाईला दुःख झालं त्या लेकराला पाहून। त्या लेकराला आई म्हणती, बाळा काय गोंडस तुला ज्या देवानी जन्म दिलाय, काय देखना दिसतो तू, पण एक दिवस असा येतोय माझ्या वागा की इतकं गोंडस रूप गावाच्या बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये लोक जाळून टाकतात याला। हे दुःख मनामध्ये, आणि मग त्या आईच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले, 7 अभंग तयार झाले। त्या अभंगाचं नाव आहे मदालसा। त्या लेकराला आई म्हणती, अशा जागेवर जन्माला आलास तू, माझ्याकडे लक्ष आहे तुमचं। त्या लेकराला आई म्हणती, अशा जागेवर जन्माला आलास तू की जगामध्ये तितकी गहाण जागा कुठंच नाही। त्या अभंगाची सुरुवातच आहे, स्वर द्या थोडा। उपदेश मदालसा
कमी हे पहा, इकडं लक्ष द्या, सगळ्यालाच सांगतोय मी. आपण काय म्हणलो यात एक अक्षर लोकाला कळालं असेल का? कळू शकतंय का महाराज? एवढी सिस्टीम लावायची नाही कधी, त्याच्या धार बंद करा. ते अभंग कोणता चालला हे लोकांना बी कळणं महत्वाचं आहे महाराज. हे लोकांना कळण्यासाठी सिस्टीम आहे, आपल्यासाठी नसतंय सगळं. काय म्हणलो आम्ही कळलं तुम्हाला? नाही, काय कळणार बी नाही अशी सिस्टीम म्हणजे. सुंदर सिस्टीम म्हणे, पण आवाजाला थोडी मर्यादा ठेवा. उपदेश मदालसा दिह निर्मिला कैसा, आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा. जो पंत ओखटारे पचलासी कर्म कोटा. अविचार बुद्धी तुझी पुत्र राया दटा. पर्यदे मदालसा सोहम जुजुरे बाळा. लेकराला आई म्हणती, पाऊल उचलून तुला टाकायला आल्याबरोबर संसार सोड. लय गहाण आहे संसार. उपजत रंगणारे पुत्रा जावे त्वावना. बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुना. प्राणासी भय नाही तापत्रय चरणा. मग तुझ सौरसु पाहे पाहे प्रब्रह्मीच्या खुना. पर्यदे मदालसा सोहम जुजुरे बाळा. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? आईने लेकराला सांगितलंय आणि कीर्तनाच्या माध्यमातून सगळ्याला सांगतो. सगळ्याला माझी विनंती आहे, माणसाने स्वतःकडे पाहून जगायचं असतंय. दुसऱ्याला पाहून जगला की फक्त दुःख भोगावं लागतंय, आणि स्वतःकडे पाहून जगला माणूस की शहाणा होत असतो. माझी विनंती, हे वाक्य तुमच्या हृदयावर कोरून ठेवायचं. वामनराव पैचं वाक्य, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल आणि नैतिक बल, या चार गोष्टी ज्या माणसाच्या रक्तामध्ये असतील ना, त्या माणसाची उंची आकाशा इतकी आहे. शारीरिक बल म्हणजे माणसाकड शरीर संपत्ता असावी, फक्त माझ्या इतकी नसावी. आता दिसेल तो माणूस मला म्हणतो, महाराज वजन कमी करा. माझ्या माईनं मला पहिले 15 वर्ष गावरान गाईचं तुपन दूध चारलंय. मी काय वडापावून गारीगार खाल्ली नाही. अहो माझे हाडं मोजले तरी 100 किलो इथं, आणि डॉक्टर म्हणतो 75 किलो कर. हाडं तासावं लागतील. विठाला विठाला. जाता जाता ओघाने आलं म्हणून सांगतो पाया पडून, मी जसं माझ्या आईच्या दुधाची आठवण केली तसं तुम्ही सुद्धा आईचं दूध मरेपर्यंत विसरू नका. तुम्हाला एक सांगू, माणसाच्या शरीरातलं हाड हे आईच्या ओरिजिनल दुधाने तयार होत आहे. प्रत्येकाच्या शरीरातलं हाड आईच्या स्तनातलं अमृत पिरो त्याचं हाड आहे. माणूस गडे मेल्याच्या नंतर 5 क्विंटल सरपानामध्ये जाळतो आपण. लोखंड ठेवा त्या सरपानामध्ये, तुम्ही सकाळी जाऊन बघा, लोखंडाचं सुद्धा पाणी होत आहे. पण इमानदारीने सांगा गडे, कीर्तन ऐकतो आपण, माणूस मेला तरी हाड जळतंय का हो महाराज? किती लोकांच्या राखा भरल्या आपण. हाड जळालेलं कोणी पाहिले? तुम्ही माणूस मारताना एवढं लोखंड ठेवा बरं त्याच्यात. हौशाने माणसं येत राहा आपण. लोखंड ठेवून बघा तुम्ही, त्याचं पाणी नाही झालं तर मला विचारा सकाळी. पण 5 क्विंटल सरपानामध्ये
हाड जळालं नाही माणसाचं महाराज, त्याचं जगात एकच उत्तर आहे, आईच्या दुधानं तयार झाले ते. अग्नीसारखी शक्तीसुद्धा त्याला जाळू शकत नाही, अग्नीसुद्धा जाळू शकत नाही महाराज. हरामखोर माणूस आहे तो या कीर्तनामध्ये जरी असला तरी, जो त्या दुधाला विसरला. म्हणून एका कविकाराची कविता आहे, सुंदर कविता, अभंगच लेकुराचे हित, त्याच्यावरच चाललंय हे. हे हरे वासर आले चाटती जावा गाय, तवा मले गाईमध्ये दिसती माझी माय. तर ज्या बाईची, ज्या माणसाची आई मरण पावली असेल त्याला आई आठवण या गीतामध्ये. आया बाया सांगतो होत्या होतो जावा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजीत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय हरे हंबरुनी. कान्या काट्याव्याचा याला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरवानी वाणी. काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय हरे हंबरुनी. महाराज जिवंत आहे तोपर्यंत आई कळत नाही माणसाला, पण बाई तुम्ही कधीही माहेरला जाऊन बघा आणि तुमची माय फक्त जिवंत असावी. गरिबीतली माय असली ना तरी गल्लीमध्ये जाऊन भीक मागल शेजारणीला, ए उर्मिला माझी मुलगी आली मला 200 रुपये दे, तिला बांगड्यान जंपर घ्यायचे. जिवंत माया असावा, मुलीची पिशवी रिकामी येणार नाही. पण ज्या बाईची माहेरातली माय मरण पावली ना त्या बाईच्या पिशवीची घडी कुणी उकलणार नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विन भिकारी. तसंच आहे पुरुषाच्या बाबतीमध्ये. महाराज माणसाला किती वर्षाचं झाल्याच्या नंतर बाप कळतो, कितीही बेटाईम कीर्तन करून गेलो मी घरी, कितीही बेटाईम, तरी माझे वडील उठून उभा राहायचे. उठून शिन जायचा महाराज शिन. पण वडील गेले, पुन्हा समोर माणूस नाही आला अजून कोणी. पैसे लाख असतील खिशामध्ये. हो, कधी कळतो माणसाला बाप? महाराज बाप मेल्यावर कळतो. ज्या दिवशी आपल्यावर एखादं संकट कोसळलं जातंय त्या दिवशी माणूस शेतामध्ये जातो आणि झाडाखाली रडत बसतो माणूस. आणि तिथं त्याला आठवण होती, इथं जर माझा जन्मदाता बाप असता तर समाजामध्ये ही वेळ माझ्यावर आली नसती. एकनाथ भाऊ, हा अनुभव तुम्हाला येईल. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही महाराज. पण फाटक्या कपड्यावाला बाप असू द्या आणि गावामध्ये एखादा माणूस मुलाला उलटा बोलू द्या, त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जातीये. पण बाप जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही माणसाला. हे मेल्यावर कळतं. जगामध्ये असे 2च नाते की त्याच्यावर अभंग घेतलाय मी. एक तर संत तुमचं आमचं हित साधतात, नाही तर जन्म देणारी माय नसता जन्म देणारा बाप. या अभंगाचं पहिलं चरण. लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे धागे मा
बाया बी बांगड्या घालीनात. एक कोपरात लवू देऊ नका, इमानदारीने हातवरी घ्या. विठोबा रखुमाई 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 अतिशय गोड असं नियोजन, सुंदर मृदंगाचार्य. कीर्तनच त्याच्यावर आहे. एवढ्या समाजामध्ये हा हिरा कीर्तन वाजवतोय. वा. हा हिरा ज्या आईच्या पोटामध्ये 9 महिने वाढला, तिनं केलेले पुण्य इथं जन्माला आला. वा. आमची ही अनिल भाऊ, कृष्णा महाराज, विठ्ठल महाराज, विठ्ठल भाऊ, इकडले नवनाथ महाराज, नवनाथ भाऊ. तुमचं नाव? नामदेव महाराज. नामदेव महाराज. काय वागावणी माणसं आहेत महाराज. आपण पैसे देतो म्हणून हे आले नाही, हे आपल्या भूमीचं पुण्य म्हणून असे हिरे इथे येतात. वा. पैशाला कोण खातंय हो महाराज. डॉक्टर नुसता मनगाटाला धरलं की 5,000 घेतोय. ही काय क्रांती आहे. सिस्टीमवाले नंबर 1 बरं का. वा वा. त्यांच्या नादाला सुंदर सुंदर. फक्त एवढंच काम, उद्या जनरेटर लांब न्या. महाराज 5 मिनिटं घेतो फक्त. क्या घ्या. एक बी मिनिट पुढं जात नाही. पण लेकराचं हित कशात आहे हे जाणणारी आई. रामायणामध्ये राम वनवासाला निघाले, आईची समजूत घातली. सीतेला सांगितलं रामानी तू थांब इथं. सीता म्हणती पतिदेव मी तुमची सावली आहे. पुरुष सगळं सोडू शकतो, स्वतःची सावली नाही सोडू शकत. राम म्हणले सीतेला येतीस तर चल. या कवल्याला लक्ष्मणजी उभे होते. लक्ष्मणाला रामाने सांगितलं लखन आपले बाबा कैकेयीच्या महालात आहेत, अयोध्येतली प्रजा दुःखात आहे, तू थांब इथं. लक्ष्मणाने सांगितलं दादा मला जर तुम्ही टाकून जाल, उद्या सूर्योदयापर्यंत लक्ष्मण तुम्हाला जिवंत नाही दिसणार. थोडक्यात सांगतो. राम म्हणले लक्ष्मणा 14 वर्षी माझी सेवा करायला येतोस, फक्त आईची परवानगी घेऊन ये. धावत गेले लक्ष्मणजी, आईच्या चरणावर डोकं टेकवलं. आई रामाची सेवा करण्यासाठी 14 वर्षे जातो, आई मला परवानगी दे. त्यावेळेला आई लक्ष्मणाला म्हणते मूर्खा, नक्की माझ्या गैरहजेरीमध्ये तुला कैकेयीने दुधाचा घोट पाजला असावा म्हणून हे विचारण्याची दुर्बुद्धी सुचली. लक्ष्मणजी म्हणले आई असं का बोलते तू. लक्ष्मणाची आई बोलते लखन रामाची सेवा करायची मागणी तू आज मला मागतो, पण तू माझ्या पोटात होतास, मी गरोदर होते त्यावेळेला, त्या काळात तुझा बाप मला डोहाळे विचारायला आलता आणि त्या काळात मागणं मागितलंय मी तुझ्या बापाला की पतिदेव माझं एवढंच डोहाळे, माझ्या कुशीमध्ये जन्म घेणारा हिरा फक्त रामाची सेवा करणारा असावा. वडिलाची सेवा अहर्निशी. आणि त्या काळात मागणं तू आज मागतो. पुढचं वाक्य आहे का. लक्ष्मणाची आई म्हणते लखन रामाची सेवा करण्यासाठी 14 वर्षे जा, पण माझी शपथ आहे तुला 14 वर्षाच्या काळामध्ये रामाबद्दल स्वप्नात सुद्धा तुझ्या मनामध्ये भेद आणू नको, स्वप्नात सुद्धा. लक्ष्मणजी म्हणले आई खरं सांग तू माणसाला स्वप्न कधी पडतं. लक्ष्मणाची आई म्हणते बाळा स्वप्न झोपल्यावर पडतं.
आई तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो मी, रामावर जर तुझं एवढं प्रेम आहे तर 14 वर्षे झोपणार नाही मी, मला स्वप्न कसं पडल? आईच्या पायाला हात लावून शपथ घेतली, जर झोपल्यावर स्वप्न पडत असेल आणि स्वप्नामध्ये भेद येत असेल तर आई तुझ्या पायाची शपथ वाहतो, 14 वर्षे तुझा बाळ झोपणार नाही तर स्वप्न कसं पडल? आणि स्वप्नच नाही पडलं तर स्वप्नामध्ये भेद कशाला येईल? आईच्या पायाला हात लावून कवटाळलं लेकराला स्वतःच्या ढोरासारखी रडली. जा बाबा, तुझी माझी आता 14 वर्षे भेट होणार नाही, पण लक्ष्मणा खरं सांगू तुला, ज्या बाईचा मुलगा देवाची आणि संताची सेवा करतो तीच बाई या जगामध्ये पुत्रवती आहे, नाही तर शास्त्र म्हणते ती बाई वांझोटी आहे. लेकराचं हित जाणणारी बाई पुत्रवती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, हे लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाते. आणि 9 महिने पोटामध्ये गोळा वागवती, 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मानाड करी, आकांतचे जननीये दुखे दाय मोकली. स्मरे त्या हरिहरा ध्यायी श्रीकृष्ण माऊली, परिये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. आईच्या चित्तामध्ये लेकराचं हित, आणि सुरुवातीला तुम्हाला सांगितलं जगाचं हित हे भगवान बाबाच्या चित्तामध्ये. म्हणून तुमच्या आमच्या सर्व जीवाचा बोजा संत भगवान बाबावर आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी बाबा ही घ्या अलीकडली घ्या. आता हे कीर्तन 10च्या आत संपवायचं असते बाबा. ही चिठ्ठी तरुण मंडळांनी या सप्ताहामध्ये मोठा भाग घेतला. आणि भविष्य काळामध्ये आपल्या गावातला परमार्थ जिवंत ठेवायचा असेल तर पळसखेडमधील तरुणाला या गोष्टीची भीक मागतो मी. तारुण्यामध्ये विश्व जिंकू शकतो महाराज माणूस. मी 1100 दिवस मुंबईला गटार खोदल्याला पोरगा आहे लहानपणी, आणि 6 महिने ऊस तोडल्याला मुलगा आहे मी लहानपणी. लहान म्हणजे 13 वर्षापासून 16 वर्षापर्यंत. मी तुलसी रामायण कथा करतो. आता ओझरला माझी कथा आहे, मोठा कार्यक्रम आहे, खूप समाज असतो. रामायणाचे ढोक महाराज माझे गुरु आहेत आणि भगवानगडाचा एक सेवाधारी माणूस आहे मी लहानपणापासून. पण तारुण्यामध्ये अन्न शिकलेला माणूस आहे मी. कुठल्या संस्थेमध्ये जाऊन अजिबात शिकलो नाही महाराज, पण शरीर संपता दिसायला थोडा बरा आहे, त्याच्यामुळं लोक गुंगत येत मला. आणि थोडा गोड बोलायचा स्वभाव आहे माझा. तारुण्यात विश्व जिंकू शकतो माणूस. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली, वयाच्या 28व्या वर्षी, 30व्या वर्षी, 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्षे जगला, पण 51 वर्षापैकी 35 वर्षे काट्याकुपाट्यात काळकुटा अंधारात दऱ्याखोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजे.
लहानपणी मी गाणं म्हणायचो एक, त्या गाण्याची चिठ्ठी दिली. 16 वर्षाचा र पठ्ठा शिवाजी लढलाय मोगलासी. वा वा. आज कालचा र पट्टा दडतोय बायकोच्या बगला. आज कालचा पठ्ठा पुतळा फुकतो फेरून पळतो म्हणे आधी त्याला धरा. जग उलटच झालं, जग उलटच झालं. लहानपणी गाणं शिकलो होतं मी, कोण्या तरी कीर्तनात म्हणलो असेल ते आलं युट्यूबवर तुमच्याकडे. 16 वर्षाचा र पठ्ठा शिवाजी लढलाय मोगलासी. आज कालचा र पठ्ठा दडतोय बायकोच्या बगला पासी. शेवटचं चरण लय छान आहे. मधले चरण म्हणायसारखे नाही, हानताल मला तुम्ही. पूर्ण म्हणा बाबा, पूर्ण म्हणा. नका 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 येडेत का तुम्ही. म्हणा म्हणा बाबा म्हणा. शेवटचं चरण झालं खऱ्याचं खोटं न्याय जगातून पळाला. चोर खुशाल सुटतोय संन्यासी जातोय तळाला. कालिदास म्हणे दुनिया बिघडली वाचेवरे ईश्वरा. जग उलटच झालं ऐका जगाची तरा. वा. ते पकवाजाचे हात सळसळतेत माऊली जरा. भारूड म्हणतो जाता जाता तुम्हाला भारूड. सुई घे पोत घे वाची फणी घे माय. हे मावशे, कंबर दुखीचं गुडगा दुखीचं वाईचं वाताचं औषध घे माय. केसारी फणी घे माय ना काळी फणी घे. केसारी फणी घे माय ना काळी पोत मणी घे. आयुष्य मागर धन्याला. जसं जपावं काळ्या मनाला तसं जपावं घर धन्याला. घे गे माय, घे गे माय. केसारी फणी घे माय ना काळी पोत मणी घे. केसारी तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. तुम्हा संता वरी
अतिशय गोड सप्ताह, अगदी सोज्वळ परमार्थ. मी संत भगवान बाबा भाऊच्या चरणी प्रार्थना करतो की ही सेवा तुम्ही करता, तुमच्या घराघरामध्ये ऐश्वर्य सुख संपत्ती संतती प्राप्त व्हावी. या सप्ताहाचे कुशल मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय, माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे, सोपानजी महाराज मुंडे भागवताचार्य. आणि इथं माझ्यावर हमेशा प्रेम करणारे आदरणीय हरिभक्तपरायण रामायणाचार्य गंगाधर बाबा मुंडे. गोड चाललेली कथा, गोड सगळे संत महात्मे, नक्की तुमचं कल्याण होईल. अर्ध्या तासाच्या पुढं कीर्तन गेलं आणि तुम्ही ऐकून घेतलं नाही तर बोला बंद करा म्हणते. पण एवढी शिस्त समाधान ठेवलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. ज्ञानेश्वर बसा खाली.